जीएसटी बाबत शिवसेनेच्या मागण्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। शिवसेनेच्या मागणीनुसार राज्याच्या जीएसटी कायद्यात सुधारणा करण्यात आल्यात आणि सुधारित मसुदा रात्री मातोश्रीवर पाठवण्यात आलाय। अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यामार्फत सुधारित मसुदा रात्री मातोश्रीवर पाठवला गेलाय। मुंबई महापालिकेला केंद्र सरकारकडून मिळणारा जीएसटीचा निधी कमी असेल तर राज्य सरकार भरपाई देणार आहे। राज्याकडून दिल्या जाणाऱ्या निधीत दरवर्षी 8% वाढ करण्यात येणार आहे। शिवसेनेच्या मागणीनुसार या बाबी विधेयकात समाविष्ट करण्यात आल्यात। मुंबईला जकातीपासून मिळणारे उत्पन्न बुडू नये म्हणून शिवसेनेने ही भूमिका घेतली आहे। आणि याविषयीच बोलण्यासाठी स्वतः अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत। मुनगंटीवारजी, आपण बघतोय की आता शिवसेनेच्या काही मागण्या होत्या जीएसटी बाबतच्या, पालिकेचा महसूल बुडू नये म्हणून, आणि नेमक्या कोणकोणत्या मागण्या होत्या शिवसेनेने केलेल्या जीएसटी बाबत? नाही, त्यांची प्रमुख मागणी एकच होती की निधी जो आहे तो महिन्याच्या महिन्याला पोहोचला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून बँक गॅरंटी करत आपण त्यांना निधी देता येईल अशी व्यवस्था करतोय। त्यांनी ज्या सूचना केल्या त्या सर्व सूचनांचा अंतर्भाव आपल्या या कायदेशीर संरक्षक कवच हे याला देण्याचा आम्ही निर्णय केला। आणि मुंबई महाराष्ट्राची शान आहे। मुंबईच्या जनतेला विकासामध्ये कुठेही आर्थिक अडचण येऊ नये, त्यांच्या हक्काचा पैसा त्यांना मिळावा या दृष्टीने साऱ्या व्यवस्था आणि कायदेशीर त्याला प्रावधान हे करण्यात आलेलं आहे। अगदी शिवसेनेच्या एकूण कोणकोणत्या मागण्या होत्या आणि त्यापैकी किती मान्य केल्यात की सर्वच्या सर्व सेनेच्या मागण्या जीएसटी बाबतच्या मान्य केल्यात मुनगंटीवारची? नाही, जीएसटी बद्दल सरकारनेच पहिल्यांदा मुंबई हे आपल्या महाराष्ट्राची शान असल्याने मुंबईचं संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे। मुंबईला योग्य निधी पोहोचावा या दृष्टिकोनातून जे नियमामध्ये बदल आहे ते पूर्ण बदल आम्ही केलेले आहे। शिवसेनेचे त्याबद्दल काही अजून शंका संदिग्धता असतील त्याही दूर करण्याचा निर्णय आम्ही केला। अगदी सुधीरजी, आपण बघतोय की आता जीएसटीचा सुधारित मसुदा जो आहे तो मातोश्रीवर पाठवण्यात येतोय। आता मातोश्रीवरून हिरवा कंदील कधीपर्यंत येईल? आता त्याच्यावर चर्चा, आता मधात तुमचा फोन आला म्हणून थांबलं। अगदी आता दुसरं महत्वाचं म्हणजे शिवसेनेचे मंत्री जे अर्थ राज्यमंत्री आहेत ते तुमच्या सोबत होते, केसरकर, आणि तुम्ही अर्थमंत्री होतात। एवढा सगळ्या दोघांमध्ये चर्चा झालेली असताना मातोश्रीवर मसुदा पाठवायची गरज होती का? नाही, आपण सर्वांनाच देतो। 4 वाजता आमदारांसोबतही आमचं याबद्दलची चर्चा आहे। जेवढे स्टेक होल्डर्स आहे या अगोदर आपण 39 बैठका व्यापाऱ्यांसोबतही घेतल्या आणि माननीय जेटली साहेबांना बोलून, कारण शेवटी हा कायदा सर्वंकष व्हावा, सर्वव्यापी व्हावा, सर्व क्षेत्रातील लोकांचं जीएसटी बद्दलचे काही शंका असतील त्या दूर कराव्यात ही यामधली भूमिका आहे। अगदी सुधीरजी, 4 वाजता सर्व पक्षीय आमदारांसोबतही आपण त्याचं जीएसटीचं प्रेझेंटेशन करतो। नाही, अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे। आमदारांसोबत चर्चा झाली पाहिजे, व्यापाऱ्यांसोबत चर्चा झाली पाहिजे, पण मातोश्रीवर मसुदा पाठवण्याचं कारण काय? मातोश्रीवर सर्व लोकांना आपण देतोय। मातोश्री शिवसेना हा आमचा मित्र पक्ष आहे, त्यांच्या शंका दूर करणं हे कर्तव्य आहे। आणि आपण पत्रकारांच्या सोबतही या संदर्भात चर्चा केली। ज्या जे क्षेत्रातल्या लोकांनी स्वतःहून काही याबद्दल शंका दाखवल्या त्यांना आपण वेळ दिला। नाही, लोकशाहीमधलं शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे एकही पद नाही असं कोणत्याही प्रकारचं, तर त्यांच्याकडे मसुदा पाठवण्याचं कारण काय? असा मला असं वाटतं की आता चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन यांच्याकडे काही सरकारी पद नाही। जेव्हा त्यांनी बोलवलं तेव्हा मी त्यांच्या असोसिएशनच्या कार्यालयात गेलो। मला वाटतं की अर्थमंत्री म्हणून राज्याच्या सर्व स्टेक होल्डर्सच्या संदर्भात ज्यांनी शंका उपस्थित केली त्यांना योग्य वेळी वेळ देणे हे माझं कर्तव्य आहे। अगदी सुधीरजी, धन्यवाद। तुम्ही हायबेन लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। आपल्या सोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार होते।